तर चला, तर पहिला राऊंड सोडला मित्र आपण चिकनचा कौलावरती. मस्तपैकी कौलाव पहिला राऊंड सोडला चिकनचा. आता आमचं चिकन कसं झालं कौलावरचा? मस्त झालंय. मस्त एकदम. अजून खाणार काय? नाही. निघेल का? हा पण पिकलाय. नमस्कार मंडळी, कशा आहेत? मजेत ना? मी रोशन गोगोळे पुन्हा एकदा सर्वांसोबत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण चाललो आहे बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच महिन्यानंतर आपण आज चाललो मित्र आपल्या मामाकडे, आपल्या आजोलामध्ये चाललो आहे. तर आजोलामध्ये का चाललो आहे तर आपली मित्रांनो मम्मी आपल्या मामाकडे गेले. काल परवा दिवशी मित्र आपल्या मम्मी गेलेली मामाकडे. आज आपण चालू आहे मम्मीला उद्या आणण्यासाठी. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आता आपण निघतो मामाकडे. आपली भाडी होती ती भाडी मारली आपण आणि आता मामाकडे निघतो आपण. आणि उद्या मम्मीला सकाळी येताना घेऊन यायचं आपल्याला. तर आज मामाकडे जातोय. तर मामाची पोरं आहेत, तर मामाच्या पोरांना मित्रांनो आपला कौल फ्राय खायचा होता. कौला आपण चिकन फ्राय करतो ते त्यांना खायचं होतं. तर तेही आम्ही तर आज आपण करणार मामाकडे, तेही तुम्हाला बघायला भेटेल. तर मामाकडे जाऊन आज मस्तपैकी कौलाव चिकन फ्राय आम्ही करून खाणार आहेत, ती तुम्हाला रेसिपी बघायला भेटेल. तर चला, आता 7 वाजले, 7-7:30 वाजले आहेत आणि आता निघूया, कारण आता जातात आपला अंधार होणार आहे. तर जास्त दाखवता येणार नाही, पण आपण जेव्हा उद्या सकाळी पण निघू मामाकडनं तेव्हा तुम्हाला दाखवतो. तेव्हा येताना तुम्हाला पुढचा सकाळचा नजारा दाखवतो, गावाकडचा निसर्ग दाखवतो रस्त्यावर. मामाकडचं गाव तुम्हाला दाखवतो चांगलं त्याने. आणि मामाचं इकडं 40 किलोमीटर आहे. मामाकडे मित्र 2 दिवस पाऊस पडतो आहे. इकडं 40 किलोमीटर अंतर आहे मामाचं गाव, आणि तिथं मित्र 2 दिवस पाऊस पडतो आहे. आणि आमच्याकडे पूर्ण पावसाने वातावरण केलं, पण पाऊस पडायला सुरुवात झाली नाही. तर मामाकडे मित्रांनो पूर्ण आता पावसाचं वातावरण झालं, मस्त पावसाचा सीन झालं आहे. तर थोडा रिमझिम पाऊस पडतो आहे आणि त्या पावसामध्ये मस्तपैकी कौल फ्राय करू. तर 2-3 दिवसामध्ये पाऊस पडेल इथे. तर दरवर्षी मामाकडे मित्र आमचं तिथं पहिला पाऊस पडल्यानंतरला मित्रांनो इकडे ह्या साईडला असा खालून वरती पाऊस येतो असं बोलतात. तर खालून आता हळूहळू वरती पाऊस येतो आता. तर चला, आज जाऊया मस्त मामाकडे आणि कौल फ्राय करणार आहे. आणि उद्या मित्रांनो परत येताना मम्मीला घेऊन यायचं आहे. तर चला, आता निघूया आपण लगेच. आता जाता तर आपला अंधार आहे, जाता चिकन पण घ्यायचं. तर चला, आता डायरेक्ट रिक्षा घेऊन जाऊया. सगळं मम्मी आणि बहीण आहे, दोघांना उद्या येताना घेऊन यायचं सकाळी. तर मंडळी चला, आता आपण डायरेक्ट निघू निघू मामाकडे नाही, मामाकडे जायच्या अगोदर आपल्याला खेडला थांबायचं आहे. आणि खेडला थांबून आपल्याला पुन्हा चिकन घ्यायचं आहे. तर चिकन घेऊ मस्तपैकी आणि मग मामाकडे जाऊन मस्तपैकी आपण कौल चिकन फ्राय करूया. हे तुम्हाला पुढे बघा भेटेलच. तर चला, आला आपण डायरेक्ट आता जाऊन खेडला भेटूया. चला. मंडळी चला, आता आपण आलो मित्रांनो भरण्याला. आपण डायरेक्ट भरण्याला आलो, खेडला आपण थांबलो नाही. तर डायरेक्ट म्हटलं भरण्याला आपण घेऊन चिकन घेऊया. तर चला, आता मस्तपैकी भरण्याला काय आपण आलो आहे. इकडं आपला समोर असेल तर मुंबई गोवा हायवे रस्त्याचं इकडे चाललं आहे. आणि हा भरण्याचा रस्ता खेडून आला आहे आपला भरण्याला. आणि इथं मित्र आपण चिकन घेतो बघा. तर मस्तपैकी आपण चिकन घेऊ 1 किलो पटकन आणि लगेच डायरेक्ट आपण इकडे मामाकडे निघूया. तर आपला कौल चिकन करायचं आहे, त्यामुळे आपल्याला आता 8 वाजले मित्रांनो, 8 वाजून गेले. तर आपलं कौल चिकन करायचं पटकन. तर 9 वाजेपर्यंत आपल्या घरी पोहोचायला लागेल, म्हणजे 9:30-10पर्यंत आपल्याला खायला भेटेल. तर पटकन चिकन घेऊ 1 किलो आणि पटकन मामाकडे निघूया आणि मस्तपैकी कौल चिकन फ्राय करूया. आपण बघायला भेटेल कुठे. चला, डायरेक्ट आपल्याला जायचं आहे ह्या रस्त्याला, डायरेक्ट आपल्याला थेट जायचं आहे. तर चला पटकन, आता अंधारामध्ये आपण जाताना दाखवतो ना, डायरेक्ट आपण चिकन कौल फ्राय करू ना, तेव्हा तुम्हाला दाखवतो, डायरेक्ट दाखवतो रेसिपी करताना. चला. तर मंडळी चला, तर फायनली आपण पोहोचलो आहे मामाच्या गावाला आपल्या. तर तिथं गाडी लावली आहे, आपली चिकन घेतलं आहे आणि आलो आहे आपण मामाच्या गावाला. बघा, सर्व मामाची पोरं सर्व आता इथं बसलेत बाहेर. मामा काय खेळते पत्ते. चला, आता मस्तपैकी कौलाव चिकन फ्राय करूया आणि मग पुढचं पण बघायला भेटेल. चला. तर चला, तर मंडळी आपण आलो मस्त मामाकडे. आणि आता आपण मस्तपैकी मगाशी बोललो होती की आपण मस्त मामाकडे आल्यानंतर आपण मस्तपैकी कौल चिकन फ्राय करत आहे. तर आपण कौल चिकन फ्राय करत राहतात मस्तपैकी. तर चला, आता आपण मामाकडे आलं आहे. मम्मी आहे, पायल आहे, आता आपली रिया आणि रुद्रा आणि मामी आपली भारी मस्त भाकरी वाजते इकडे भाकरी वाजते मामी. तर चला, आता आपण तिकडे कौल फ्राय करू इकडे बाहेर मस्तपैकी. तर कौल वाढला बाहेर, कौल धुऊया मस्तपैकी. आणि तर बघा, अर्धा किलो चिकन पहिला मॅरिनेट करून ठेवलं आहे. आणि आपण आणलं 1 किलो चिकन, त्याचा आपल्याला धुऊया पहिला आणि मग मस्तपैकी चिकन मसाला मस्त मॅरिनेट करूया. आपण
आणि बघा इथं मध्ये मस्तपैकी मासे आहेत बघा, मळ्याचे मासे इकडे. मामाच्या गावाला कधी आपण आलो ना तर मामाच्या गावाला कसं नदी जवळ आहे, तर नदीमध्ये मामा जातो कधी कधी मासे बघायला. मग मागची व्हिडिओ बघितलं असं काही व्हिडिओ आपले आहेत मासे बघायला गेलो नदीवर, तर एखादी व्हिडिओ आपल्या असेल. तर हे आपले नदीतले मासे मस्तपैकी मळ्याचे. आता आपण चिकन धुऊया मस्तपैकी आणि मग चिकन मॅरिनेट करून ठेवूया. तोपर्यंत आपण चूल बी पेटूया, मग आपण चिकन करून ट्राय करूया. चला अशी बिरी देऊ का? नाही वत हाय ताकद तू. अरे उचल तू, ताकद वेळ आहे. अंडा उचलू शकत नस तू. उचल अरे उचलणार तू, उचल. अरे अक्का आपण असं खाल्लं उचल. आरामात उचल. अरे फक्त आडवा करायचा. बस 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 बस. तर चला तर मंडळी आपण मस्तपैकी चिकन धुवून घेतो इकडे आणि सर्व आपण पदार्थ घेतो. आपण चिकनमध्ये आपण जेवढे पण टाकायचे तर मसाले दही वगैरे टाकायचे सर्व आपण घेतलं आहे हळद वगैरे. तर बघा चिकन घेतलं 1 किलो मस्तपैकी धुवून. दही घेतला आहे, आपला चिकन मसाला, मीठ, हळद आणि आपला लाल मसाला घेतला आहे. तर चला आणि लिंबू पण घेतला मस्तपैकी. तर मंडळी मस्तपैकी चिकन धुवून घेतलं आहे. आता पहिला त्यामध्ये आपण दही टाकूया. मस्त दही. तर चला मस्तपैकी इथं मसाला लावला आता. सर्व आता मसाला मिक्स करूया यामध्ये आणि मग तोपर्यंत आपली चूल पेटेल मस्तपैकी. तोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट मस्त होऊन जाईल. तर चला आता मस्तपैकी चिकन मला मसाला पूर्ण आपण लावून घेऊया. तर तोपर्यंत चूल पेटूया, मग तोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट मस्त होऊन जाईल. तरी आधी आमची चूल पेटवत आहे. ती पेटत आहे म्हणून ती जरा ह्याच्याने पेटवत आहे. तिला खायचं म्हणून ती चूल पेटवते आणि ती हे करते. हां ती चूल पेटवते. अरे पेटत नाही बघ, तिथे चूल झाल्या जरा डोळ्या नाही होते. मी फर्स्ट टाइम चूल पेटवते म्हणून पेटत नाही. ती फर्स्ट टाइम चूल पेटवते ना. हां म्हणून भरपूर वेळ पेटून झाले, पण आता ह्याच्यासाठी पहिल्यांदा आता चूल ही बघा ही आमची चूल पेटून झालेली आहे. आता तिला जरा कधीपासून हे मेहनत आली, तिची मेहनत झाली पूर्ण आता आणि ती चूल पेटवत आहे. झाली तिची चूल पेटवून. आता जरा ती फाटी नीट करत आहे. ती आणि तिची चूल पेटवून झालेली आहे. इथं दादा हे करते, मी इथं हे भाकरी करते आणि इथं हे आत्या माझी मासे करते. परत हे इथं पायल ती इथं परत हे बघा हे आमची चिल्लर पार्टी. हे आमचे बारका पोरगा हा बघा किती मस्त गोरा आहे. आणि हे आमचे देवारा आमचे बारके हे. चलो आता बाहेर जाते. तर चला तर मंडळी आता मस्तपैकी तयारी झाली. इथं आपली चूल पेटायला तुला चूल थोडी पेटली आपला कौल पण धुवून झाला आहे मस्तपैकी. आणि आता कौला मस्त चिकन फ्राय करूया. चला आता ऑलमोस्ट थोडीफार तयारी झाली. आता कौल फक्त आपला धुवून झाला आहे आणि आपला चूल थोडी फक्त पेटवायची आपल्याला. मग कसं कौला चिकन मस्तपैकी फ्राय करूया. तर आता सर्व आपले सहकारी आपला रुद्र आपला मदत करतोय मस्तपैकी. आणि सर्वजण बघा लहानपूर आपली मामाच्या गावात जेवढी पण पोरांना झाला आहेत ती आजूबाजूला सर्वजण आलेत. आता मस्तपैकी कौल फ्राय करूया आणि मग मजा करूया. चला तर चला आता मंडळी मस्तपैकी आता चूल पेटले येते आणि घराच्या बॅक साईडला मस्तपैकी मला इथे कौला मस्त चिकन फ्राय करतो. बॅक साईडला म्हणजे आपलं मजगोर असं बॅक साईडला, तर तिथं मस्तपैकी आपण कौल फ्राय करणं येते. आता चूल पेटवली मस्तपैकी. चिकन इथं मॅरिनेट होतं इकडे बघा. मस्तपैकी चिकन टावलं इथं मॅरिनेट होतं आणि आपली चूल पेटली इथे आणि आपला कौल. तर मस्तपैकी तयारी झाली. आता मस्त मग चूल पेटली ना एकदम चांगली, तर त्यावर कौल ठेवूया आपण आणि मग त्यावर आपण कौल चिकन फ्राय करूया. चला तर चला तर मंडळी मस्तपैकी आता कौल तापलं. आता कौला मस्त तेल सोडूया, मग त्यावर आपण मस्त चिकन सोडतो. मग बघा भेटेल. चला तर चला तर मंडळी मस्त कौल तापलं आपला. आता चिकन पण मस्त मॅरिनेट झालं आहे. तर कौला पण चिकन सोडूया मस्तपैकी. चला
तर चला, तर पहिला राऊंड सोडला मित्र आपण चिकनचा कौलावरती. तर बघा मस्तपैकी कौला पहिला राऊंड सोडला चिकनचा. तर मंडळी चला, तर मस्तपैकी कौल चिकन मित्र फ्राय होते आपल्याकडे. तर कौला मस्त चिकन फ्राय होते आणि मस्तपैकी मित्रांनो घराच्या बॅक साईडला प्रसवनामध्ये मित्र आपण मस्तपैकी झाडाखालती मित्र आपण कौल फ्राय करतो इथे. आणि मस्तपैकी पाठी बघा आता अंदाज झाला आहे, रात्रीचे वाजले असतील आता अंदाजे ना आपण मोबाईलच बघूया ना. बघा रात्रीचे 10 वाज झालेत. तर 10 वाजता आपला 9-9:30चा प्लॅन होता, पण आता आपण चिकन फ्राय करत असतो 10 वाजले. तर मस्तपैकी आरामात मस्तपैकी चिकन फ्राय करूया. आता आमची इथं तयारी झाली आहे. तर दादा इथं चिकन करत आहे. आता दादा इथं चिकन करत आहे. छोटे चिल्लर पाटे. तर मंडळी चला, तर मस्तपैकी पहिला राऊंड मित्र आपला शिजला आहे मस्तपैकी. बघा शिजला म्हणजे ऑलमोस्ट थोडा शिजत झाला आहे. तर थोडी एक लाईन मस्त झाली आपली. एक राऊंड पहिला आपला थोडा 2-3 मिनटामध्ये मस्त शिजून जाईल आपला मित्र. कौला मस्त शिजून जाईल ते. मग आपण दुसरा राऊंड करूया. चला, कौल चिकनमध्ये कसं मित्र आपण जसं काढतो ना गरम गरम तसंच खाल्ल्यावर मजा येते आणि मस्त एकदम. पाऊस येते पाऊस आला. बघा बोललो होतं ना की मामाकडे गेल्यावर कसं मामा साईडला पावसाला पहिली सुरुवात होते, नंतर आमच्या खालना पाऊस वरती होतं. तर पावसाने सुरुवात पण केला. आता कौल फ्राय व्हायच्या अगोदर पाऊस पडला, मग आपली रेसिपी मग आत्मी करायला लागलं आपलं. तर बघा मस्त आता कौल इथं फ्राय होते. बघा इथं चला तर मित्रांनो, इथं माझी आत्या बसले, ही माझी मम्मी. हा आमचा किंग ऑफ लायन. देवाला साखर दे. नक्की पूर्ण रेसिपी होच तो पाऊस नाही पडला तर. हा चालेल चल. तर भावाचा देव ऐकलाय. तर मस्तपैकी आता चिकन फ्राय घेऊया. पहिला राऊंड मस्त झाला आपला. तर चला तर चला मस्तपैकी पहिला राऊंड झाला मित्रांनो. बघा मस्त पीस निघाले इथे. आता पहिल्या राऊंडमध्ये मस्तपैकी पीस निघालेत 7-8 पीस मस्त निघालेत. आता दुसरा राऊंड टाकूया मस्तपैकी. तर ही पहिला पीस मस्त पहिला राऊंड जो निघाला तर सर्व मामीवरून खाया मस्तपैकी देऊया टेस्ट करायला आणि मग मस्त आपण दुसरा राऊंड टाकूया. चला तर म्हणजे चला आता मस्तपैकी दुसरा राऊंड टाकला आहे. पहिला राऊंड झाला आता. तर छोटासा पीस घेऊया आणि मस्त टेस्ट घेऊया. आपण घरी जाऊन पहिला रिव्ह्यू घेऊया कसा लागतो पहिला. तर मंडळी मस्तपैकी कौलाव चिकन फ्राय झाला आहे. आता आपला पीस जे झालेत ते आता मस्तपैकी घरी जाऊन वहीन मामीला आणि मम्मीला मस्त रिव्ह्यू देऊया. चल रुद्र असेल ना जा. हे बघ आता आमची आत्या खात आहे. आत्या तू खाऊन जरा आमच्या चिकनची टेस्ट सांग. आमची कशी आत्या आमचं चिकन कसं झालं कौलावरचा. मस्त झालंय. मस्त एकदम. अजून खाणार काय. नाही आता इथं आमचे पप्पा चिकन खायला जाते. पप्पा आमच्या चिकनची टेस्ट कशी आहे. कशी आहे टेस्ट सांगा ना कशी आहे. असं काय करतो एवढा पोरगा व्हिडिओ करतो तर. टेस्ट कशी आहे. मस्त आहे ना. काय मम्मी तू घे तू खाऊन बघ. आमच्या चिकन कौलावरच्या चिकनची टेस्ट सांग. मस्त आहे ना. एक नंबर आहे ना. मग एक नंबर आहे ना. हा मग आता रियाली तुम्ही खाऊन बघा. चला तर मित्रांनो, मी ट्राय करते कसं झालंय चिकन. मस्त झालंय. इंटरेस्टिंग. चिकन कसं झालंय. कसं झालंय रुद्र. चिकन कसं झालंय. एक नंबर. तुम्ही बनवले त्याच्यासाठी धन्यवाद. प्रसन्न जा. मी भाव तुम्हीच खातोय.
मग तू खाणारच ना खादड. तर मंडळी बघा आपला तिसरा राऊंड चालला इथे. आता फक्त लास्टला एक लेग पीस आणि 2-3 पीस आलेत. आणि बघा हाय मस्तपैकी मस्त मस्त. मस्तपैकी शिजला आता मस्तपैकी सर्वांनी खाऊन झालं आता हा तिसरा राऊंड आहे. आणि चौथा राऊंड मी त्याला एक लेग पीस आहे 2-3 पीस असतील. आणि पाऊस पडतोय बघा बारीक बारीक मस्तपैकी पाऊस पडतोय बारीक बारीक एकदम मस्त गारवा सुटला इथे. आणि पावल्यावर पडतोय बघा पावसाच्या दिसत एकदम प्रकाशावर बारीक बारीक थेंब पडतात. तर बोललो होतो तुम्हाला की मामाकडे आल्यानंतर कसं मामाकडे कंटिन्यू पाऊस म्हणजे सुरुवातीला पाऊस जो पडतो ना तर मामा साईडला पडतो नंतर आमच्याकडे असं वरच्या साईडला पाऊस असा येतो असं बोलतात. तर मामाच्या घरचं खालच्या साईडला असं म्हणतात. तर खालून वरती पाऊस येतोय. तर त्या पावसानं हळूहळू सुरुवात केली आहे. तर चला आता मस्तपैकी पाऊस पडतोय आणि त्यामध्ये मस्त गरमागरम आपण चिकन कौला फ्राय करून खातोय. तर ही मजा असते मस्त गावावरची आणि मजा येते बघा. आता मस्त लास्ट तिसरं राऊंड झाल्यानंतरला लास्ट पीस रुद्राची मनोभाव फळाला. आणि आपल्या भावाने देवाकडे बोललेला की देवाला साखर देतो मी पाऊस थांबवू लास्टपर्यंत. तर देवांग काही ऐकला काय नाही भावा तुझं काय झालं? देवांग काही ऐकला नाही. पण हाय अजून बारीक बारीक पाऊस आहे. लास्टचा फक्त राऊंड झाला ना फक्त तोपर्यंत फक्त पावसाने फक्त ॲडजस्ट केलं तर भावाची मनोकामना पूर्ण झाली. चला बघा आता मस्त पाऊस सुटला. पाऊस पडतो ना बारीक बारीक तर मातीचा वास बघा एकदम पसरला आहे. तर मातीचा वास बघा सुगंध मस्त सुटतोय बघ. हा त्या नाही येणार. वास नाही ना तुम्हाला. चला बारीक बारीक पाऊस पडतो ना जमीन ओली झाली. तर जमीन ओलीली ना तर मातीचा वास पूर्ण एकदम परिसरामध्ये पसरला आहे. तर मस्त वाटतं. चिकन पण मस्त शिजतंय. हीच मजा असते गावावरची. सकाळी जेव्हा उठून ना तेव्हा सकाळचा बाहेरचा नजारा दाखवतो. फक्त सकाळी पाऊस पडायला बारीक बारीक तर अजून मजा आहे मस्त दाखवलं. फक्त उद्या फक्त सकाळी उठल्यावर तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो. तर म्हणजे चला लास्टचा आपण लेग पीस टाकूया मस्त की बघा लास्टचा लेग पीस टाकला आहे. तर मंडळी चला तर फायनली मस्तपैकी आपला कौल चिकन मस्तपैकी झालं आहे. आपण मामाच्या गावाला आलो आपल्या गावापासून आपल्या धामणी गावातून आपण आपल्या मामाच्या गावात हुमरीत आलो आपल्या आजोलामध्ये. आणि आपण प्लॅन केलेला आपल्या मामाच्या बरोबर मस्तपैकी कौला चिकन फ्राय करून खायचं होतं. तर मस्तपैकी वातावरण मस्त बारीक बारीक पाऊस पडतोय आणि आपण घराच्या बॅक साईडला पळसावण्यामध्ये मस्तपैकी आपण कौला चिकन फ्राय करतो. तर मस्तपैकी मजा येते. तर मस्तपैकी आता लास्टचा राऊंड आहे मित्रांनो. लेग पीस आहेत आणि 2-3 पीस आहेत. तर हे झाल्यानंतर मस्तपैकी व्हिडिओचा एंड करूया किंवा आपण सकाळी जेव्हा आपण निघू राहतो आम्ही डायरेक्ट घरात पोचू तेव्हा आपण व्हिडिओचा एंड करूया. आता मस्तपैकी आता जेवू वगैरे मस्त कौला मस्त चिकनचे पीस भाजलेत. आता ते खाऊ आता जेवणासोबत आणि मस्तपैकी जेवू आणि नंतर सकाळी आपण जेव्हा निघू ना तेव्हा आपण डायरेक्ट भेटू. चला आवरट लवकर गाईज आवरट लवकर. जेवणार परत. सुप्रभात मंडळी. तर चला तर रात्री मस्त वेगळी आपण मित्रांनो प्लॅन केलेला. आपण कौल चिकन केलेलं आपण मामाच्या गावाला आल्यानंतरला आणि इथंच आपण कौल चिकन केलेलं आणि पळसोनामध्ये आपण घराच्या पळसोना बॅक साईडला असं नजारा आहे मस्तपैकी मामाच्या इथं रात्री आपण कौल चिकन फ्राय केलेलं आपण. आणि समोर डोंगर बघा डोंगरावर मस्तपैकी आता धुकंच असलं आहे आणि पावसाळी वातावरण झालं आहे. ते कसं मित्रांनो मामाच्या साईडला कसं डोंगर साईड जास्त मोठं पडतं त्यामुळे पाऊस लवकर पडतो त्या साईडला. तर आता हळूहळू पावसाला सुरुवात होईल कारण खालच्या पाऊस किती आपल्या वाटत तुम्हाला वातावरण तर आपण चला आता आपण जेव्हा फणस काढायला आता मस्तपैकी फणस काढूया. मामा आपल्याला चाललाय बोलतो की जाता फणस घेऊन जा. तर मस्तपैकी फणस घेऊन जा आपण घरामध्ये. चला निघेल का उठणार नाही खाली ना. हा पण पिकलाय. तर फणस बघा मस्त ताजा काढलाय झाडावरून. तर चला आता मस्तपैकी फणस घेतलाय आणि फणस घेऊन आता पुढे वेळ आपण मस्तपैकी फ्रेश होऊन मग आपण निघूया. चला फणसाचे झाडं बरेच आहेत मामाच्या इकडे. तर फणस वगैरे आपल्या बरेच भेटतात मामाच्या इथं आल्यावर. तर कधी ना कधी आपण आलो ना तर फणस आणि मासे हे फिक्स असतात आपल्याकडे घेऊन जायचं. तर फणस घेतला आपण मस्तपैकी आणि आता निघूया. चला
तर मंडळी चला आता आपण निघतो मामाकडनं आपल्या आजोबातून म्हणून निघतो आपल्या गावात जायला. तर सर्व आता मामाची पोरं मामावर चालत खेळला त्याचं शाळा चालवणं तर कपडे वगैरे घ्यायचे त्यांचा तर त्यांनी ते पण चालत आपण पण निघतो. चल आता बऱ्याच दिवसानंतर आता कधी आपलं योग होतं ते बघू. मम्मी आल्याशिवाय आपला योग होत नाही इकडे असं. तर आता कधी मम्मी नेक्स्ट टाइम कधी पुन्हा येईल तेव्हा आपण नक्की आणि त्या मामाकडे आपल्याला मामासाठी बंधारा घालायचं तर त्यासाठी आपल्याला यायचं. तर मामाला बोलले आपण कधी ना कधी येईल मी. तर चला आता निघूया आपण मस्त चलो. तर मंडळी चला आता आपण आलो आपला खेळला तीनबत्ती नाक्यामध्ये मम्मी आता मार्केटमध्ये आले पूर्ण आपला तीनबत्ती नाका बघा आपला मारुतीचं मंदिर इकडे आणि मार्केटमध्ये आले आणि मम्मी सामान वगैरे घेते आणि सामान घेताना सामान घेऊ मग थोडा नाश्ता करू मग नंतर आपण डायरेक्ट घरी निघूया. तर चला आता मामाची पोरं इथं बसलेत तोपर्यंत मामा पण काहीतरी सामान घेतो ते लोक भेटला ना पण ह्या लोकांना दोघांना सोडू आम्ही मग आम्ही पण निघू. चला तर फॅमिलीसोबत असं फिरायला लागतं पूर्ण असतं मार्केट वगैरे. तर मम्मी सामान घेते घरचं सर्व डाळी वगैरे जे मसाला वगैरे आता पावसाच्या अगोदर पुरा सामान भरून ठेवते म्हणजे कसं पावसामध्ये कुठला सामान आपल्याला आणून ठेवत नाही. प्रत्येकजण गावाला कसं प्रत्येकजण सामान भरून ठेवतो पाऊस पूर्ण पावसावर सामान भरून ठेवतं प्रत्येकजण. तर तेच मम्मी आता सामान भरून ठेवते. गावाला कसं सामान भरून माणसं ठेवून देतात पूर्ण पाऊस जास्त. तर मुंबईवर नसतं मुंबईला कसं जागोजागी भेटतं पण गावाला आपल्याला कसं फक्त सामान घेण्यासाठी आपल्याला 20-30 किलोमीटर आपल्याला यायला लागतं सामान घेण्यासाठी. त्यामुळे माणसं आपलं सामान वगैरे तिथं भरून ठेवतं गावाला. तर चला तोपर्यंत मम्मी सामान भरते तोपर्यंत आपण इथं फिरू वगैरे नंतरला नाश्ता वगैरे करू आणि मग आपण घरी जाऊया. चला चला तर फायनली आपण आपल्या घरी पोचलो आहे आणि मस्तपैकी मामाकडे आपण एक दिवस राहून आलो. आज का रात्री गेलो आज सकाळी पुन्हा आपण आलो घरी आता. तर मस्तपैकी वातावरण झालं आहे बघा. तर चला आता मस्तपैकी आलो आहे मस्त मामाकडे राहून मस्तपैकी कौल चिकन पार्टी केली मामाच्या पोरांना कौल चिकन खायचं होतं ते कौल चिकन केलं मस्तपैकी खाल्लं. तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. तर आता ही व्हिडिओच थांबवतो आणि व्हिडिओ कशी वाटली आपला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करा. तोपर्यंत भेटू असेल कोणत्या नवीन व्हिडिओ दे तोपर्यंत गुड बाय टेक केअर.